जवळच आता मकर संक्रांती येते आणि प्रत्येक जण काळ्या साडीमध्ये हे करतं, ग्रूम करतं. सो सो आज मी आणलेला आहे मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक साडीजचा हॉल. खूप सुंदर आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये बजेट फ्रेंडली मी खूप सुंदर सुंदर साड्या आणल्यात. 2-3 फॅन्सी आहेत, 2-3 सिल्वर जरी आहेत, 2 अथवा 3 कॉपर जरी आहेत. अशा सगळ्या पॅटर्नमध्ये मिक्स आणलाय. तुम्ही माझ्या अटारमध्ये तो बघू शकता. हा एक जॉर्जेट पीस आहे, फर्स्ट पीस, आणि खूप सुंदर ही साडी. आणि ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या 600च्या आतमध्ये आहेत. सो मला माहिती आहे माझ्या ऑडियन्सला अफोर्डेबल प्राइसमध्ये टॉप नॉच क्वालिटी लागते. सो हीच ती क्वालिटी मी आणली. सगळ्या साड्या ज्या आहेत त्या 600च्या आत आहेत. मोस्ट प्रोबेबली 500च्या आहेत, पण एखाद दुसरी 500च्या वरती म्हणजे 50-60 रुपयांनी वाढेल, ह्याच्या पलीकडे जाणार नाही. सो हा त्यातला फर्स्ट पीस आहे मी घातलेला. ब्लॅक जॉर्जेट पीस आहे हा, आणि प्रत्येक ह्याला असं फक्त लाईन मध्ये हे थ्रेड वर्क दिले पानापानांचं. खूप सुंदर दिसते ही घातल्यावरती. ह्याला टॅसल्स दिलेत मस्तपैकी पदराचा. एकदम भारी लुक येतोय. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे, हलकी फुलकी. ज्या नवरीला किंवा ज्या बाईला खूप रेअरली ही साडी घालायची असेल, म्हणजे ब्लॅक कलर, युजली आपण कार्यक्रमात ब्लॅक कलर घालत नाही. सो तिला जर खूप रेअरली ही साडी कमी प्राइस मध्ये हवी असेल, हलकी फुलकी हवी असेल, तर नक्कीच या साडीला तुम्ही जाऊ शकता. खूप सुंदर आणि सिंपल सोबर साडी आहे जॉर्जेटमध्ये, खूप सॉफ्ट. आणि हा बाजूला मी जो माझा व्हिडिओ आहे मी घातलेल्याचा फुल अटायरचा, तोही मी लावेल. प्राइस मी खाली टॅग करेल, आणि इवन सगळ्या साड्यांचे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये येईल. व्हिडिओ संपला की नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ज्या लिंक आहेत त्या क्रॉस चेक करा. यामध्ये तुम्हाला कलर्स जर पाहिजे असतील तर तेही क्रॉस चेक करा. नक्कीच ह्यामधल्या काही पीस मध्ये कलर्स अवेलेबल आहे, ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. सो ही फर्स्ट आहे आपली. सेकंड आहे काठपदर. ही सेकंड आहे काठपदर साडी. खूप सुंदर आहे, मल्टी कलर मध्ये येते बऱ्यापैकी ही. सो हा आहे ब्लाउज पीस रेड कलर मध्ये. हा आहे नेस्ता कलर फुल, आणि ही आहे साडी फुल बुट्टीदार, आणि फुल साडीला बुट्टी आहे. कुठंच असं जागा सोडलेली नाहीये, काही नाहीये. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते. ज्याला फक्त ब्लॅक कलर नकोय साडीमध्ये, ती ह्या साडीकडे जाऊ शकतात. मल्टी कलर मध्ये खूप सुंदर दिसते घातली. बाजूला तुम्ही माझा व्हिडिओ बघतच असाल, खूप भारी दिसते ही. एकदम सॉफ्ट सिल्क आहे, चापून बसणारी आहे. सॉफ्ट सिल्क म्हणजे पूर्णपणे चापून बसते. आणि इवन प्रत्येक साडीला, प्रत्येक बाईला मला माहितीये की चापून बसणाऱ्या साड्या फार आवडतात. कुणाला साडी दिसायची हौस आहे ना बरोबर की नाही? तर तसंच काहीतरी मी सगळ्या साड्या ज्या आणते त्या सॉफ्ट सिल्क आणते किंवा चापून बसणाऱ्या आणते. सो ही त्यातलीच आहे. खूप सुंदर दिसते ही साडी. नक्की तुम्ही ह्याच्यासाठी जाऊ शकता. सो नेक्स्ट आहे ही जॉर्जेटची साडी. ह्याचा हा सिक्वेन्स मध्ये त्यांनी ब्लाउज पीस दिलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसणार आहे हा ब्लाउज पण. हा ब्लाउज पीस असा दिलाय फुल सिक्वेन्स मध्ये. खूप भारी दिसतो हा पण, आणि एकदम अफोर्डेबल मध्ये ही पण साडी आहे. फुल जॉर्जेट आहे, फुल प्लेन साडी आहे. तुम्ही बघू शकता फुल प्लेन साडी आहे. फक्त ह्याला लेस वर्क दिले बस. सिक्वेन्स मधली लेस आहे. खूप सुंदर दिसते, खूप म्हणजे अप्रतिम सुंदर दिसते. आणि ह्याची तुम्ही वन साइड घालू शकता, अदरवाइज पिनअप करू शकता. दोन्ही केस मध्ये ही जाईल, आणि ही भारी दिसते. तुम्ही नक्कीच बघू शकता. ह्याच्या सोबत एक वेस्ट बेल्ट पण आलाय ह्याच ह्याचा. तुम्ही बाजूला व्हिडिओ बघू शकता. ह्याच लेसचा एक मस्त वेस्ट बेल्ट आलेला आहे. पण वेस्ट बेल्ट जर घातला तुम्ही तर तुम्हाला पिनअपच करावा लागेल. आणि जर वेस्ट बेल्ट नको असेल तर येस, तुम्ही वन साइड शोधू शकता, वन साइड सोडू शकता. सो ही आहे साडी नेक्स्ट जॉर्जेट मध्ये. सो जॉर्जेट म्हणलं तर ही काय म्हणजे सॉफ्टच असते, ह्याला काही एवढं कडकपणा नसतोच. सो ही आहे नेक्स्ट साडी. ही आहे कॉपर जरी आणि सिल्वर जरी दोन्ही मध्ये आहे ही. खूप सुंदर दिसते ही पण साडी. बघू शकता. एक मिनिट. हा, सो हा आहे ब्लाउज पीस.
प्लेन मध्ये ही जी किनारे तुम्हाला हाताला किंवा नेकला तुम्ही यूज करू शकता. हा आहे ब्लाउज पीस, हा आहे नेस्ता पदर आणि ही पूर्ण साडी. ह्याही साडीला असं कुठेच नाहीये की बुट्टी नाहीये, फुल साडीला बुट्टी आहे आणि दोन्ही जर ह्याच्यामध्ये सिल्वर पण आहे आणि कॉपर पण आहे. इथं जी मोठी बुट्टी आहे त्याला कॉपर सॉरी, इथे जी मोठी बुट्टी आहे त्याला कॉपरची जरी दिलेली आहे आणि इथे छोट्या छोट्या ज्या आहेत त्याला सिल्वरची जर दिली आहे. खूप सुंदर दिसते ही सुद्धा साडी. फुल फ्लावर प्रिंट ह्याच्यावरती बघू शकता, एकदम उठून येणार ही साडी. आणि मकर संक्रांतीला नवीन नवरी असेल तर ह्याच्यावर व्हाईट कलरचे दागिने खूप सुंदर अप्रतिम दिसतात. हे म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. खूप छान दिसतात हे साड्यावरती अशा व्हाईट कलरचे उठून, म्हणजे मल्टी कलर वरती जाणार नाही तेवढी ह्याच्यावरती जाईल. खूप भारी दिसते ही साडी. सो नेक्स्ट आहे सेम कॉपर जरी, सेम कॉपर जरी आहे ह्याच्यामध्ये पण फक्त बुट्टी थोडीशी छोटी आहे. सो हा आहे ब्लाउज पीस प्लेन मध्ये, ही त्या ब्लाउज पीसची किनार आहे जी की तुम्ही यूज करू शकता. हा आहे नेस्ता पदर आणि सेम केस मध्ये ही आहे कॉपर जरी. ह्याच्यामध्ये फक्त छोटे छोटे फ्लावर्स दिलेत. अशी ह्यात सुद्धा साडीमध्ये एकही जागा अशी नाहीये की जिथं बुट्टी दिलेली नाहीये, सगळी साडी भरलेली आहे. सो खूप भारी. ही पूर्ण कॉपर जरी आहे, ह्याच्यात नो सिल्वर जर, ओनली कॉपर जर. खूप भारी दिसते, एकदम उठून येणारे ह्या सुद्धा साडी. ही सुद्धा साडी खूप भारी दिसणार आहे. नक्की तुम्ही ट्राय करा ही साडी. सो नेक्स्ट आहे ही बनारसी लुक देणारी सिल्वर जर मध्ये साडी आहे. ही एकदम बनारसी लुक येतो हिचा. सो ही आहे एकदम, हा आहे एकदम ब्लाउज पीस प्लेन मध्ये. ही त्याची किनार आहे, हा त्याचा नेस्ता पदर आहे आणि हा आहे तिचा, ही आहे तिची साडी. सो फुल बुट्टी, फुल बुट्टी, एकही जागा रिकामी नाही. आणि हा आहे तिचा पदर, म्हणजे साडीचा पदर. खूप सुंदर आहे साडीचा पदर, एकदम बनारसी लुक देतो हा. म्हणजे बनारसी शालू टाईप मध्ये हा एकदम बनारसी लुक देतो. ही सॉफ्ट सिल्क आहे, सो डोंट वरी, ही सुद्धा फुगणार नाही, गॅरंटेड. एकदम व्यवस्थित घालायची, पिनअप करायची, खूप सुंदर दिसेल ही सुद्धा साडी. कसं आहे की नाही आपला व्हिडिओ छान आणि छान छान साड्या. सो अशाच काही साड्या बघायच्या असेल नक्की खाली सबस्क्राईब करा. आता जाऊयात नेक्स्ट कडे. सो सेम सिल्वर जरी मध्ये ही साडी आहे, खूप सिंपल सोबर आहे. जर तुम्हाला इंडो वेस्टर्न मध्ये जायचं असेल, म्हणजे थोडंसं फॅन्सी, काठपदर पण नको एकदम आणि एकदम थोडंसं फॅन्सी पार्टीवेअर पण नको, मग ही तो जो मधला गॅप असतो ना त्याच्यामधली ही साडी आहे. सो हा आहे प्लेन ब्लाउज पीस, हा त्याचा किनार तुम्ही यूज करू शकता ब्लाउजला. आणि ह्या आहे तुमचं स्टार्ट झालेली साडी. फुल साडीवर लाईन्स दिल्यात सिल्वर कलरच्या, काहीही वेगळी डिझाईन नाहीये, फक्त लाईन्स स्ट्रेट. पण इतकी सुंदर दिसते ना ही साडी. आणि लाईट वेट आहे, एकदम लाईट वेट खूप. आणि हा आहे पदर, पदरालाच फक्त हेवीनेस आहे, बाकी सगळी साडी अशीच प्लेन लाईन्स आहेत. खूप सुंदर दिसते ही. जर तुम्ही पिनअप केली तर अप्रतिम दिसते, अप्रतिम दिसणार आहे, एकदम भारी. सो तुम्ही बघू शकता ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे सिल्वर जर मध्ये. नक्की तुम्ही ट्राय करू शकता ही सुद्धा साडी. सो ह्या होत्या आपल्या सगळ्या ब्लॅक कलरच्या साड्या. सो त्यातल्या त्यात तुम्हाला कुठली ब्लॅक कलरची आवडली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि लास्टला मी एक साडी ब्लॅक मध्ये मागवली होती, पण ती बाय डिफॉल्ट कशी काय मला माहित नाही, ती ब्ल्यू मध्ये आली. पण त्यामध्ये ब्लॅक कलर सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन नक्की घेऊ शकता. तसंच ही सुद्धा साडी खूप छान आहे, नारायणपेठच्या ह्याच्यामध्ये पडते, सेक्शनला पडते. खूप सॉफ्ट सिल्क आहे ही साडी. हा तिचा ब्लाउज आहे प्लेन मरून कलर, हा तिचा नेस्ता पदर आहे आणि ही साडी स्टार्ट होते. खूप भारी दिसते ही सुद्धा. म्हणजे ब्लॅक कलर असला नसला तरी काय फरक नाही पडला,
जर तुम्हाला नक्की ब्ल्यू कलर काहीतरी घ्यायचं असेल तुमच्या कलेक्शनमध्ये, साडीच्या कलेक्शनमध्ये, तर नक्की तुम्ही ही साडी ट्राय करू शकता. खूप सुंदर आहे ही पण. कॉपर झरमध्ये पडतीये ही आणि ही एकदम भारी लुक देते. म्हणजे रॉयल ब्ल्यू विथ पिंक कलर आहे. एकदम लुक भारी देतो हिचा सुद्धा. हिचा सुद्धा मी व्हिडिओ केलाय. कशाला ना, म्हणजे माझ्या सबस्क्रायबरला कळलं पाहिजे की कुठल्या साड्या ही आणते, कशा आणते. सो कलर्समध्ये सुद्धा मी आणते, पण हा मकर संक्रांत स्पेशल फक्त ब्लॅक कलर आणला होता. सो ह्यामध्ये सुद्धा ब्लॅक कलर अवेलेबल आहे. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. ही पण साडी खूप सॉफ्ट सिल्क आहे. मी म्हणलं तसं नारायणपेठमध्ये पडते. सो खूप भारी आहे ही. ह्याच्यामध्ये एक मी नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा 2 मकर संक्रांत झाल्यावर किंवा नंतर इतकी छान सुंदर साडी आहे. पिस्ता कलर आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये सेम. ती तर एवढी भारी आहे की त्याला विचारायलाच नको. इतकी भारी ती साडी आहे. नक्की तुम्ही ती परचेस कराल असं मला तरी माझा पर्सनल इंट्युशन्स म्हणतंय. सो बघूयात किती जण ती साडी ऑर्डर करतात. मी तरी ती केली आणि स्वतःलाच ठेवली. चला असो. सो वळूयात आपण आपल्या एंडकडे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब खूप मला प्रोत्साहन मिळून जातं. आणि तुम्हाला माझे डेली व्लॉग्स आवडतात का हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. डेली व्लॉग्समध्ये मी काय इम्प्रूव्हमेंट केले आहे हेही मला सांगा. टिल देन आपण भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन तुम्ही टेक केअर. बाय.